काळ बदलला आणि मनोरंजनाची साधनं सुद्धा बदलली. कधी काळी सुट्टीच्या दिवसात सर्कस आली की आबालवृद्ध सर्कस पाहण्यासाठी गर्दी करायचे. वन्य प्राण्यांचे खेळ, चित्तथरारक कसरती आणि विदूषकाच्या गमतीजमती पाहण्यासाठी अख्खं कुटुंब सर्कसला जायचं. पण आता हीच जिवंत कला अखेरच्या घटका मोजतीये. इचलकरंजी जवळच्या पंचगंगा कारखाना कार्यस्थळावर सध्या न्यू गोल्डन सर्कस आली आहे. पण प्रेक्षकच नसल्यानं सर्कसचा तंबू ओस पडलाय. अशातच गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळं सर्कसचा तंबू फाटला. त्यामुळे सर्कसचे खेळ थांबवावे लागले. परिणामी सर्कस मालक आणि कलाकार यांची खऱ्या अर्थानं जगण्याची सर्कस सुरू आहे. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी जवळच्या पंचगंगा कारखाना कार्यस्थळावर न्यू गोल्डन सर्कसचा तंबू उभारलाय. पण दुर्दैवानं बदलत्या काळात सर्कस पाहायला प्रेक्षकच येत नाहीत. त्यामुळे सर्कस चालक हवालदिल झालेत. प्रेक्षकांनीच पाठ फिरवल्यानं सर्कसचं आर्थिक गणित बिघडलंय. जीव पणाला लावून कला सादर करणारे सर्कसमधील कलाकारही हिरमुसले आहेत. प्रचंड उकाडा, नव्या पिढीची बदललेली आवड, त्यामुळं न्यू गोल्डन सर्कसचा तंबू प्रेक्षकांविना सुना असतो. अशातच दुष्काळात 13वा महिना या म्हणीप्रमाणे 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात सर्कसचा तंबू फाटला. त्यामुळे सध्या सर्कसचे खेळ बंद ठेवण्यात आलेत. आधीच प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ आणि अशातच निसर्गाचं संकट यामुळे सर्कस चालक आणि कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या प्रत्येक जण मोबाईलवरच्या सोशल मीडियामध्ये हरवून गेलाय. तर अनेक जण मोबाईलवरच व्हिडिओ गेम्स खेळतात किंवा काही जण OTT प्लॅटफॉर्मवरून मनोरंजन करून घेतात. त्यामुळं खरीखुरी जिवंत कला असलेल्या सर्कसला लोकाश्रय कमी झालाय. कधी काळी सर्कस म्हणजे मनोरंजनाचं खणखणीत नाणं अशी ख्याती होती. उंच झोपाळ्यावरील चित्तथरारक कसरती, वन्य प्राण्यांचे खेळ, विदूषकांच्या गमतीजमती पाहण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. पण गेल्या 10 ते 15 वर्षात सर्कसचा प्रतिसाद कमी होत गेला. सरकारच्या बंधनामुळे सर्कसमधील वन्य प्राण्यांच्या खेळांवर बंदी आली, तर लोकांची मनोरंजनाची संकल्पना बदलली. मुलांना सर्कस दाखवण्याऐवजी आता अनेक पालक त्यांच्या हातात मोबाईल देतात किंवा मॉल अथवा मल्टिप्लेक्समध्ये नेण्याला पसंती देतात. त्यामुळं सर्कसचे तंबू ओस पडू लागलेत. पण प्रेक्षक आले नाहीत तरी सर्कसचा डोलार आणि खर्च कायम असतोच. कारण सर्कस म्हणजे 100 ते 150 जणांचं एक विशाल कुटुंब असतं. सर्कसमधील कलाकार पिढ्यानपिढ्या याच व्यवसायात असतात. प्रचंड अंग मेहनत, सराव आणि कौशल्य असलेले हे कलाकार आता मात्र उपेक्षेच्या गर्तेत अडकले आहेत. बदलत्या काळात लोकांची अभिरुची बदलली आणि सर्कसच्या कलाकारांच्या पोटावर पाय आला. त्यामुळे शासनानं वेळीच पावलं उचलून या कलाकारांना आधार देण्याची गरज आहे. तर सुज्ञ आणि जाणकार प्रेक्षक म्हणूनही आपण सर्वांनी सर्कस कला जपण्याची वेळ आली आहे. तरच ही अस्सल जिवंत कला टिकेल आणि या भव्य तंबूमध्ये टाळ्यांचा कडकडाट ऐकू येईल. अन्यथा या रंगीबेरंगी तंबूखालील अंधार वाढत जाईल आणि कदाचित काळाच्या ओघात सर्कस केवळ एक आठवण म्हणून शिल्लक राहील.